मॉर्निंग. एक्झिबिशनचा दुसरा दिवस आहे आणि आपण कशा पद्धतीने तयार झालेलो आहे ते मी तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने रेडी झालेली आहे मी. ही साडी तुम्ही बऱ्याच वेळेला माझ्या प्रत्येक शूटला बघितलीच असणार आहे. सासबाई गार्गीची मल कॉटनची साडी आहे. त्याच्यासोबत यंदा मी ब्लेझर ट्राय केलेला आहे. ब्लेझर थोडासा आय कॅचिंग आहे, त्यामुळे खूप मिनिमम ज्वेलरी ठेवलेली आहे आणि सोबतच आपले हँड ग्लोव्ज हे घेऊन खूप सिंपल पद्धतीने रेडी आहे मी एक्झिबिशनला. माझ्या मते आहे ना, हा लुक थोडा जास्त कम्फर्टेबल असणार आहे, म्हणजे किमान मी प्रॉपरली हात फ्री ठेवून प्रत्येकाला अटेंड करू शकते. सो अशा पद्धतीने मी रेडी आहे. लवकर पळते आता, खूपच उशीर झालेला आहे, 10:30 इथेच झालेलं आहे. चला भेटू एक्झिबिशनला. बाय. स्टॉलवरती तर पोचलेलो आहोत. सध्या थोडासा मेसअप आहे, छान क्लीन करून घेऊया. आजचा गोंधळ सगळं आवडूया. बरेचसे स्टॉल जस्ट ओपन होतात, म्हणजे एवढी का उशीर नाही झालेल्या. अजून कोणी एवढे ओपन तर नाही झालं आहे. तर आपण आता जरा हे सगळं आवडायला घेऊया बसायला आणि एकदम नीट क्लीन करून आपण आपल्या नवीन क्लायंटला अटेंड करायला रेडी राहूया. आवरून सेटअप रेडी आहे. दाखवते मी माझ्या स्टॉलवरती नक्की आज काय काय आहे ते. सो माझ्या स्टॉलवरती तुम्हाला हे खूप सुंदर असे हँडमेड हेअर क्लिप्स भेटून जातील. सोबतच असे दोन क्लिप्सवाले पण हेअर क्लिप्स भेटून जातील. आपल्याकडे खूप छान असे महालक्ष्मीचे मंगळसूत्र आहेत. सोबतच मंगळसूत्र जर कोणाला नको असेल तर नेकलेसेस पण अवेलेबल आहेत. खूप छान इंटरेस्टिंग असे हे हेअर बनवाले पिन्स आहे, जे तुमचा रेग्युलर आउटफिट खूप छान पद्धतीने एनहान्स करू शकता. सी सो अशा पद्धतीने माझ्याकडे खूप छान छान एक्सेसरीज आहेत. सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे माझ्या लेकीने बनवलेले हे स्टोन पेंटिंग हे आपल्या स्टॉलवरती अवेलेबल आहे. ते सगळे स्टोन पेंटिंग हे तिने स्वतः बनवलेले आहेत. त्याच्यानंतर सगळ्यात तुम्ही खणाच्या साड्या बघितल्या असाल, तुम्ही पैठणी साड्या बघितल्या असाल, बटवा बघितला असाल. आता हा खणाचा बेल्ट मी घेऊन आलेली आहे. पैठणीचा बेल्ट हा मी घेऊन आलेली आहे. माझ्याकडे असे खूप व्हेरिएशन्समध्ये तुम्हाला बेल्ट भेटून जातील, जेणेकरून तुमचा सिंपल कुर्ता असेल, खूप सिंपल अशी मल कॉटनची साडी असेल, तिचा लुक खूप छान पद्धतीने एनहान्स होईल. त्याच्यानंतर आपल्या स्टॉलमध्ये आहेत त्या मल कॉटनच्या साड्या, ज्या तुम्ही आधी पण बऱ्याच वेळेला बघितल्या असेल. आत्ता काय खास आहे तर ह्या मल कॉटनच्या साड्यांवरती खूप छान अशी हँड पेंटेड मी पेंटिंग करून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये खूप सुंदर सुंदर कलर्स अवेलेबल आहेत. सोबतच मकर संक्रांत येते आहे आणि काळी साडी जर तुम्ही शोधत असाल तर ह्याच्यावर बेस्ट आणि युनिक काळी साडी कोणती, ह्याच्यावरती तुमची हँड पेंटेड अशी साडी आहे. सोबतच ह्याच्यावरती हलव्याचे दागिने खूप सुंदर दिसतील. तर अशा ह्या हँड पेंटेड साड्या आहेत माझ्याकडे. फॉर्मल लुकसाठी या इकतच्या अशा मल कॉटनमध्ये साडीज आहेत. सोबतच प्रॉपर फॉर्मल लुक देणाऱ्या अशा ह्या साड्या आहेत. ह्या प्रॉपर फॉर्मल साडीजमध्ये जातात. ह्याच्यासोबत खूप छान अशी मल्टी कलरची साडी आहे, ज्या सगळ्या सणावाराला, छोट्या मोठ्या फंक्शनला, छोट्या मोठ्या पार्टीजला जाऊ शकते. खूप सुंदर अशी मल्टी कलरची. ह्याच्यामध्ये ब्लाऊज घालण्यासाठी वेगळा विचार करावा नाही लागणार. घरात जो ब्लाऊज आहे तो तुमचा ह्याच्यावरती आरामात निघून जाईल. अशा खूप सुंदर सुंदर अशा साड्या आहेत. खूप सॉफ्ट असे मटेरियल आहेत. लग्न कार्य जवळ आलेली आहेत, तर लग्न कार्याला अशा काही साड्या ज्या खूप ट्रेंडी पण दिसतात. फक्त बॉर्डर पदराला एवढं छान असं पदर हा असा आहे, बाकी पूर्ण साडी प्लेन आहे. तर ह्याच्यावरती असे महालक्ष्मीचे ज्वेलरी किंवा असे काही ट्रेडिशनल, या पूर्ण साडीला असं थोडासा ट्रेडिशनल एन्हान्स लुक द्यायचं असेल तर असं काही छोट्या मोठ्या मिक्स मॅच करून तुम्ही तुमच्या साडीचा लुक बदलू शकता. तसंच ही अशी प्युअर इकतची साडी माझ्याकडे अवेलेबल आहेत. अशा खूप साऱ्या मल कॉटनच्या, सॉफ्ट मल कॉटनच्या, कॅज्युअल साड्या, फॉर्मल साड्या, सगळ्या साड्या अवेलेबल आहेत. नक्की विजिट करा माझ्या शॉपला. सोबतच हे सगळं स्टफ तुम्हाला ऑनलाईन पण भेटेल. सासबाई गार्गीच्या पेजवरती जा, फॉलो करा. सासबाई गार्गी.in मध्ये जा. तिथे माझे ही वेबसाईटवरती सगळे स्टॉक अवेलेबल आहेत. नक्की तिथून खरेदी करा. वेलकम बॅक टू माय व्लॉग अगेन. आजचा तिसरा
आहे स्टॉल सगळे ऑलमोस्ट प्रिपरेशन चालू आहे सगळ्याचं आणि आपला स्टॉल प्रॉपर प्रिपेअर करून झालेला आहे. फार लेट झाला त्यामुळे जास्त प्रिपरेशन्स करायला सकाळी व्लॉग शूट करायला ॲक्च्युली जमलं नाही. सो आता मी व्लॉग तर शूट करायला सुरुवात केलेली आहे. सगळ्यांचे स्टॉल लावायला घेतलेला आहे आणि आपला स्टॉल एकदम परफेक्टली रेडी झालेला आहे. मी तुम्हाला सगळ्यात पहिला म्हणजे माझा लुक दाखवते की आज मी काय नवीन ट्राय केलेलं आहे. त्या संपूर्ण व्हिडिओ लुक्समध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे ही साडी, हा वेस्टकोट आणि हा शर्ट तुम्ही आधी पण बघितलं आहे. रेड कलरची टाय घातलेली तेव्हाचा लुक आहे. फक्त यावेळेला ना मला नथ ॲड करायची होती म्हणून मी पुरा फोकस टायवर न घेता नथीवरती घेतलेला आहे. म्हणजे माझी नथ उठून दिसेल, माझी ॲक्सेसरीज उठून दिसेल. त्यामुळे फुल ब्लॅक अँड व्हाईटमध्ये नथ हायलाईट करायला मी हा लुक तयार केलेला आहे. लुक तर तयार झालेला आहे. साड्या व्यवस्थित अरेंज झालेला आहे. स्टॉक व्यवस्थित प्रॉपर अरेंज करून ठेवलेला आहे. आता फक्त तुमची वाट बघते. लवकर लवकर या. बाय. शेवटचा दिवस आहे एक्झिबिशनचा. स्टॉक संपायला आला आहे. जेवढ्या लवकर या तेवढ्या लवकर या, विजिट करा. साजबाय गार्गीला स्टॉल नंबर 23 आहे आणि खूप सुंदर सुंदर अशा हेअर एक्सेसरीज आहेत, नेकपीसेस आहेत, हँडलूमच्या सुंदर साडी आहे. जशी आता मी ही घातलेली साडी आहे ह्याच्यामध्ये हा एक कलर अवेलेबल आहे. संपायच्या आत लवकर या. भेटूया मग स्टॉल नंबर 23 ला. हाय स्मिता, कसं वाटलं तुला माझं कलेक्शन? अमेझिंग कलेक्शन आहे साजबाई गार्गी. इफ यू कॅन सी युअर अमेझिंग कलेक्शन आहे. तिच्याकडे हँडलूम आणि युनिक स्टाईलच्या साडीज असतील. इफ यू कॅन सी अशा वेगळ्या ॲक्सेसरीज पण आहे. कॉर्सेट बेल्ट आहेत, हेअर ॲक्सेसरीज आहेत आणि अमेझिंग साडी कलेक्शन्स आहे. प्लीज डू विजिट स्टॉल नंबर 23 साजबाई गार्गी and she is just an amazing. So please do visit and see her collection. Thank you very much. थँक्यू सो मच